तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण हेल्थ अँड डिसीजेसचं तिसरं लेक्चर म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटी बद्दल डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे नेमकं काय? सगळ्यात पहिले तर ॲक्वायर्ड म्हणजे समजून घ्या. ॲक्वायर्ड म्हणजे काय? जे आपल्या जन्मानंतर होते, जमा होते. ॲक्वायर्ड वेल्थ, जमा केलेली पुंजी. ॲक्वायर्ड हेल्थ म्हणजे जमा केलेली हेल्थ म्हणजे जमा केलेलं आरोग्य. आता पहा, आपण पहिले थोडस रिकॅप करू. असं प्रत्येक एपिसोड मध्ये, प्रत्येक सिरीज मध्ये जसं रिकॅप राहते तसा आपला एक रिकॅप. कोणता रिकॅप? तर सगळ्यात पहिले आपण काय शिकलो होतो? इम्युनिटी. बरोबर आहे, इम्युनिटी. आता इम्युनिटी म्हणजे काय? इम्युनिटी म्हणजे एक अशी सिस्टीम, अशी बॉडीची अशी एक ॲबिलिटी ज्याच्यामध्ये तिनं काय करू शकते, बॉडी हेल्थला प्रोटेक्ट करू शकते. आपला मेन मोटो कोण आहे? हेल्थला प्रोटेक्ट करणे. हेल्थ कोण आहे? आपली हिरोईन आहे किंवा आपल्या पिक्चरचा हिरा आहे. त्याला आपल्याला काय करून ठेवायचं आहे? प्रोटेक्ट करून ठेवायचं आहे. कोणापासून प्रोटेक्ट करून ठेवायचं आहे? पॅथोजन पासून. बरोबर आहे. तर इम्युनिटीचे किती टाईप पडले होते? 2 टाईप पडले होते. कोणते? इन्नेट इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी आणि दुसरं म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता इन्नेट इम्युनिटी बद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. ज्यांनी नाही पाहिला मागचा व्हिडिओ त्यांनी डबल पहा. म्हणजे जेने नाही पाहिला त्यानं पहिल्यांदा पहा, जेनं पाहिला आहे त्यानं डबल रिव्हिजन करा. तर इन्नेट इम्युनिटी आपण पाहिली होती. इन्नेट इम्युनिटी नंतर दुसरी इम्युनिटी काय? ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी. ACQUIRED. ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता हे रहस्य गूढ आहे. काय ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय होय? काय होय विद्यार्थी मित्रांनो ॲक्वायर्ड इम्युनिटी? तर ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे अशी इम्युनिटी जे आपल्या जन्मानंतर येते, म्हणजे आफ्टर बर्थ. क्या है रसिको एक्वायर्ड इम्युनिटी? एक्वायर्ड इम्युनिटी इज आफ्टर बर्थ इम्युनिटी. अशी इम्युनिटी जे आपल्या जन्मानंतर तयार होते. जन्माआधी असते काय? नाही. ते कशी होते? जन्मानंतर तयार होते. आता त्याच्यामध्ये काय राहते मग? एखादा पॅथोजन आपल्या हेल्थवर अटॅक करून डिस्ट्या, तो अटॅक आपली हेल्थ काय करण, आपली बॉडी काय करण, त्याच्यापासून प्रोटेक्ट करण. बरोबर आहे. प्रोटेक्ट केल्यानंतर जे आपल्या अंदर माहित होते का नाही बा ह्या बेवडा होता आणि हानाचंच होतं. बरोबर आहे. ते म्हणजे काय? इम्युनिटी. म्हणजे आपल्याला माहित आहे आता का तो बेवडा आला नाही पाहिजे. बरोबर आहे. तो पॅथोजन कसा आहे? बेकार आहे. तो पॅथोजन बॉडीमध्ये आल्यानंतर डिसीज कॉज करते. त्याला तुम्ही ठेवान काय? नाही. तर तशाच प्रकारची जी इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये तयार होते त्याला आपण काय म्हणतो? ॲक्वायर्ड इम्युनिटी. आपल्याला जन्मानंतर जे काही इन्फेक्शन होते त्या सर्व इन्फेक्शनला आपण काय म्हणतो? त्याला नाही म्हणत, त्याच्यापासून तयार झालेल्या रेजिस्टन्सला म्हणतो. काय म्हणतो? ॲक्वायर्ड इम्युनिटी. लक्षात आलंय? आता ॲक्वायर्ड इम्युनिटीचे काही फीचर्स आहे. सर्व जणांचे काहीतरी फीचर्स असते, आपलेही काहीतरी फीचर्स आहे. जसा मी बायोलॉजी शिकवतो तसे तुम्ही बायोलॉजीचा अभ्यास करता. बरोबर आहे. हे तुमचे फीचर झाले. बरोबर आहे. अभ्यास करणे भरपूर जणांचे फीचर असते, होऊ शकते कोणाचं नसं नाही. बरोबर आहे. तसंच सर्वांचं फीचर्स असते, तसंच ॲक्वायर्ड इम्युनिटीचं काय आहे? एक फीचर आहे. काय फीचर आहे ॲक्वायर्ड इम्युनिटीचं? तर ॲक्वायर्ड इम्युनिटीचं सर्वात पहिलं फीचर आहे स्पेसिफिसिटी. स्पेसिफिसिटी. स्पेसिफिसिटी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर स्पेसिफिसिटी म्हणजे लॉयल बॉयफ्रेंड. नाही म्हणजे पाहिजे म्हणजे तेच पाहिजे, दुसरी पाहिजेच नाही. समजून राहिले काय? स्पेसिफिसिटी म्हणजे काय? तर माया मोबाईलचं चार्जर फक्त मायाच मोबाईलला लागन, दुसऱ्याला लागन काय? नाही. समजून राहिले काय? स्पेसिफिसिटी म्हणजे तेच गोष्ट त्याच गोष्टीसाठी बनली आहे, दुसऱ्याला लावायला गेलं तर काही कामीच येणार नाही.
फॉर एक्झाम्पल तुमची फिंगरप्रिंट तुमच्याच आधार कार्डला लागली आहे, दुसऱ्याच्या आधार कार्डला लागण काय? नाही. नाही तर भलता गेला पैसे घेऊन आला, असं कधी होऊ शकते काय? नाही. कारण तुमची फिंगरप्रिंट हे तुमच्यासोबत काय आहे? स्पेसिफिक आहे. काय आहे? स्पेसिफिक आहे. तसेच अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये जे काही इम्युनिटी असते हे स्पेसिफिक असते. जसं कोरोनाले मारायसाठी जर इम्युनिटी तयार झाली असन तर ते फक्त कोणाला मारण? कोरोनाला मारण. बाकीच्या त्याला काही घेणं देणं आहे काय? नाही. समजून राहिले काय? तर त्याच्यात स्पेसिफिसिटी आला. समजून राहिले. दुसरं आहे डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय? डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. म्हणजे एकच इम्युनिटी आहे पण वेगवेगळ्या प्रकारे काय करून राहिली? आपल्या बॉडीला हेल्प करून राहिली. कोरोनासाठी वेगळी इम्युनिटी, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्मॉल पॉक्स साठी वेगळी इम्युनिटी, भलत्या बिमारीसाठी भलती इम्युनिटी, तिलट्या बिमारीसाठी तिलटी इम्युनिटी. भलत्याची तिलट्याला लागण काय? नाही. तिलट्याची भलत्याला लागण काय? नाही. त्याला आपण काय म्हणतो? स्पेसिफिसिटी. पण भरपूर सारे विविध प्रकारची काय आहे? पॅथोजनला काय करते? हे इम्युनिटी आपल्याला प्रोटेक्ट करते. भरपूर प्रकारच्या पॅथोजन पासून आपल्या बॉडीला काय करते? प्रोटेक्ट करते. म्हणून आपण काय म्हटलं? डायव्हर्सिटी. समजले? डायव्हर्सिटी नंतर काय त्याची तिसरं फीचर आहे काय? डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? आता भरपूर गोष्टी आहे डिस्क्रिमिनेशनला समजून सांगण्यासाठी, पण विशिष्ट गोष्ट म्हणजे काय? तू माया होय, मी तुझ्या नाही होय, बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण? डिस्क्रिमिनेशन. म्हणजे काय? ह्या माया होय, तो तुया होय, तो तू तुया पाहत बस, मी माया पाहतो. त्याला काय म्हणतो आपण? डिस्क्रिमिनेशन. बरोबर आहे. स्वार्थीपणा नाही, स्वार्थीपणा नाही म्हणताय. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? भेदभाव. का ह्या चांगला आहे तर ह्या माया मित्र, ह्या वांगला आहे तर ह्या त्याचा मित्र, ह्या जरासा अमीर आहे तर ह्या माया संग राहील, ह्या जरासा चांगला दिसते तर माया संग राहील, ह्या नाही दिसत चांगला तर फेकला. समजले काय? त्याला काय म्हणतो आपण? डिस्क्रिमिनेशन. तसंच आपली अक्वायर्ड इम्युनिटी काही भेदभाव करत बसते काय? का नाही बाबा, डोंबडा असेल तर प्रोटेक्ट करत नाही, चांगला असेल तर प्रोटेक्ट करतो, असं काही करते काय? नाही. डिस्क्रिमिनेशन अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये कसं काम करते मित्रांनो? ह्या फीचर अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये कसं काम करते? तर डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? का आपल्या बॉडीचे सेल आणि दुसऱ्याच्या बॉडीचे सेल, दुसऱ्याच्या म्हणजे पॅथोजनचे सेल जे आपल्या बॉडीचे नाही आहे, फॉरेन सेल आहे. समजून राहिले काय? अशा प्रकारच्या सेलला काय करते? डिस्क्रिमिनेट करते. म्हणजे सेपरेट करू शकते का नाही बा, ह्या पॅथोजनच होय, ह्या आपला पॅथोजन होय, ह्या कोरोनाच होय, याले माराच लागते, याले जपून ठेवा लागत नाही. त्याला काय म्हणतो आपण? डिस्क्रिमिनेशन. भेदभाव. म्हणजे कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण आपला आहे, कोण परखा आहे, कोण सख्खा आहे, कोण चुलत आहे, हे सर्व पाहायची जबाबदारी कोण? अक्वायर्ड इम्युनिटीचं फीचर असते. आणि तिसरं विद्यार्थी मित्रांनो, तिसरं काय? मेमरी. म्हणजे काय? का तुमच्या बॉडीमध्ये जे जे इन्फेक्शन आतापर्यंत झाले, जसं कोरोना हाणला, बरोबर आहे, त्याच्यानंतर तुम्ही सर्दी खोकला तुम्हाला नेहमीच झालाय, आईस्क्रीम खाल्ली का सर्दी, बरोबर आहे, जरासं काही गेले का खोकला, मग आपण सायरप घेत असतो, सायरप, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय? का हे सर्व जे व्हायरसेस आहे आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन करते. आपल्याला इन्फेक्शन झाल्यानंतर आपली बॉडी काय देते? इम्युन रिस्पॉन्स देते. म्हणजे इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये पॅथोजनला हाणते, बरोबर आहे. एक वेळा त्यानं पॅथोजनला मारलं, एक वेळा त्यानं पॅथोजनला झोडपलं, त्याच्यानंतर त्याला माहित होते का नाही हा बॉडीत युद्धाच्या लायकीचा नाही आहे, बरोबर आहे. ह्या काय करते? तमाशे करते, बरोबर आहे. काही लोक असे राहते का ज्याला लग्नात यूज नाही द्यावं लागत, कशा प्रकारचं राहते का नाही हे पॅथोजन आहे, हे भांडणं लावते, हे काही कामाचे नाही आहे, हे डिस्टर्बन्स तयार करते, म्हणून त्याला काय करायचं? बाहेर हाकलायचं. आणि एक वेळा तुम्ही पहिले त्याला मारान आणि त्याच्यानंतर दरवाजातूनच हाकलान, तर हे दरवाजातून हाकलासाठी तुम्हाला काय पाहिजे? मेमरी पाहिजे का नाही? पहिले तो आला होता, मग त्याने तमाशा केला आणि मग त्याने हाकलला. समजले काय? हे काय होय? मेमरी होय. म्हणजे काय? का ह्या जन्मांतरचे बॅक्टेरिया लक्षात ठेवते का तुम्हाला लहानपणी वयाच्या 5व्या वर्षी एखादा पॅथोजन अटॅक केला होता, तो पॅथोजन तुम्हाला डबल अटॅक नाही करू शकला पाहिजे, म्हणून काय ते आपल्याजवळ
मेमरी राहते. हे 4 फीचर लक्षात ठेवा मित्रांनो. सदाम नाही म्हणा, हा सदाम. काय लक्षात ठेवायचं? सदाम, SDDM, सद्दम. समजले काय? आता हे सद्दम म्हणजे काय? का स्पेसिफिसिटी, डायव्हर्सिटी, डिस्क्रिमिनेशन आणि मेमरी. का काय? का तुलेस माया मलेस म्हणजे स्पेसिफिसिटी. बरोबर आहे. डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता. का भरपूर सारे बॅक्टेरिया काय आहे आपले प्रोटेक्शन देऊ शकते भरपूर साऱ्या बॅक्टेरिया पासून, भरपूर साऱ्या पॅथोजन पासून. त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन. का तो कोरोनाचा वय तो कोरोनालाच मारण, भलत्याने मारायला जाणार नाही. बरोबर आहे. पॅथोजनचा वय तर पॅथोजनलाच मारणार, म्हणजे ज्या पॅथोजनचा वय त्याच पॅथोजनला मारणार, भरत्याच्या तमाशात पळत नाही. त्याच्यानंतर काय? मेमरी. तर तुम्ही जर आले, तुम्ही तमाशा केला तर तुम्हाला डबल उभं करण काय नाही. हे कसं उभं करणार नाही? कारण त्याच्या मेमरीमध्ये आहे का नाही हे पोट्ट तमाशे करते. समजून राहिले? त्याच्यानंतरचा विषय विद्यार्थी मित्रांनो काय? फीचर्स झाले. आता काय? प्रत्येक गोष्ट सायन्स मध्ये कशी असते? टाइप्स असते. प्रत्येक गोष्टीचे कशी असते? टाइप्स असते. तर याचे काहीतरी टाइप्स असेल ना. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याचे टाइप्स आहेत 2. किती? 2. कोणकोणते रे? एक आहे ऍक्टिव्ह इम्युनिटी, ऍक्टिव्ह इम्युनिटी, आणि दुसरं पॅसिव्ह इम्युनिटी. आता ऍक्टिव्ह इम्युनिटी काय आणि पॅसिव्ह इम्युनिटी काय? तर ऍक्टिव्ह म्हणजे कसं असते? का जो व्यक्ती बोलाय मेहनती आहे, का एकासोबत 4 कामं करून घेते, मल्टीटास्किंग, हुशार व्यक्तिमत्व. जे म्हटलं ते बोलला, जे म्हटलं ते केलं, जे झालं ते झालं. आणि पॅसिव्ह म्हणजे ऐदी, आळशी, उद्दम, झोपाळू. झोपला का झोपलाच राहते बिलकुल. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा. त्याला काय म्हणतो आपण? पॅसिव्ह. जे आयतं खाऊ, साध्या सरळ भाषेत. समजून राहिले काय? काही लोक मनावर घेजा नका. फक्त काय आहे? पॅसिव्ह म्हणजे काय? आळशी, आयतं खाऊ. त्याच्यानंतर काय? ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे काय? का बिलकुल काम करणारा व्यक्ती. का त्याला काम सांगितलं का बिलकुल 4 कामं निपटूनच घेते. समजले काय? आता ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय? कारण आपण काही पोट्ट्याची नॉलेज घेऊन नाही राहिलो, आपण काय करून राहिलो? इम्युनिटीचे नॉलेज घेऊन राहिलो. बरोबर आहे. मग इम्युनिटी मध्ये ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय? तर ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे जिथं काय होते? आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन होईल. इन्फेक्शन झाल्यानंतर काय होईल? पॅथोजन. काय? पॅथोजनच्या बाबतीत काय तयार होईल? अँटीबॉडी. काय तयार होईल? अँटीबॉडी तयार केल्या जाईल, आणि मग आपली बॉडी काय होईल? रेजिस्टन्स डेव्हलप करेल. आता रेजिस्ट किंवा पहिला शब्द तर आहे का? अँटीबॉडी म्हणजे काय? अँटीबॉडी म्हणजे अशी गोष्ट जी पॅथोजनले मारासाठी तयार करते आपली बॉडी. समजून राहिले काय? मग हे तलवारी वयचे तयार केल्या जाते कोणाले माराले? अँटीजेनले किंवा पॅथोजनले मारासाठी. अँटीजेन म्हणजे काय? त्या पॅथोजनचा पार्ट, एखादा फॉरेन पार्टिकल जो आपल्या बॉडीमध्ये एंटर करून राहिला. 2 गोष्टी आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या? अँटीजेन, अँटी बॉडी. अँटीजेन, अँटीबॉडी. अँटीजेन म्हणजे काय? का एखादा पॅथोजन आला, त्याच्या बॉडीमध्ये तुकडे केले, किंवा पॅथोजनचा एखादा भाग, पॅथोजनची कंबर, पॅथोजनचा हात, बरोबर आहे, पॅथोजनचा पाय, पॅथोजनचं डोकं, असं काहीतरी म्हणजे काय? अँटीजेन, जे आपल्या बॉडी जवळ काय नाही. अँटीबॉडी म्हणजे काय? का त्या पॅथोजनच्या त्या पार्टले किंवा त्या पॅथोजनले मारासाठी तयार केलेली तलवार म्हणजे काय? अँटीबॉडी. आपली बॉडी याला तयार करते, आपली बॉडी अँटीबॉडी तयार करते. समजले काय? मग आता आपल्या बॉडीमध्ये काय होईल? इन्फेक्शन होईल. आपली बॉडी स्वतः काम मेहनत करून काय तयार करण? अँटीबॉडी तयार करण. तेव्हा कुठे आपल्या बॉडीमध्ये काय तयार होईल? रेजिस्टन्स तयार होईल. समजले काय? पण पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे कशी असते? आयती खाऊ, ऐदी इम्युनिटी असते. म्हणजे इथं अँटीबॉडी कशा मिळते? बाहेरून मिळते. म्हणजे सरळ भाषेत म्हणा, रेडीमेड अँटीबॉडी. अँटीबॉडी, रेडीमेड अँटीबॉडी. समजले काय? म्हणजे ऍक्टिव्ह मध्ये काय होते? अँटीबॉडी तयार केल्या जाते, मग रेजिस्टन्स डेव्हलप होते.
पण पॅसिव्ह मध्ये काय आहेत, हे आयते खाऊ आहेत, हे काय भेटते ऍक्टिव्ह इम्युनिटी. कसे सारखे आयते तयार झालेले अँटीबॉडीज कुठून तरी भेटते. समजले काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, एखादं सिरम वगैरे घेतलं अँटीबॉडीचं, बरोबर आहे, तुम्हाला तुमच्या आईकडून भेटून राहिलं, बरोबर आहे, आईच्या ब्लड मधून तुम्हाला काही अँटीबॉडीज भेटते, त्याच्यापासून तुम्हाला काय तयार होते, पॅसिव्ह इम्युनिटी तयार होते. आता ह्या ज्या काही दोन गोष्टी आहे ह्या कशा असते, आपल्याला एक तर नॅचरली तयार होऊ शकते, नाही तर आर्टिफिशियली तयार करा लागते इमर्जन्सीसाठी. सांगतो कसं, टेन्शन घेऊ नका, कायच टेन्शन घ्यायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो मी आहे ना, इकडे लक्ष द्या. पहा सर्वात पहिले काय, ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. तर दोन प्रकारे आपल्याला मिळू शकते. एक तर असते नॅचरल, NATURAL, नॅचरल. समजले का? नॅचरल म्हणजे काय, नैसर्गिक, देवाने दिलेले, आईने दिलेले, आपण तयार केले काय नाही, माणसाने तयार केलं काय नाही. समजले काय? मग ऍक्टिव्ह मध्ये, आता ऍक्टिव्ह मध्ये पहा, ऍक्टिव्ह मध्ये काय आहे, ऍक्टिव्ह जे इम्युनिटी आहे याच्यामध्ये अँटीबॉडी तयार केल्या जाते. पण नॅचरली कसं होईल, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन होते, बॉडी इन्फेक्शन, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये नॅचरल इन्फेक्शन होईल त्याला काय म्हणू आपण, नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी. का आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन झालं, अँटीबॉडी तयार केली, अँटीबॉडी तयार केल्यानंतर आपण काय करतो, रेजिस्टन्स डेव्हलप करतो, बरोबर आहे. हे काय झालं, नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी. कारण इन्फेक्शन झाल्यानंतर काय करते आपली बॉडी, अँटीबॉडी तयार करते, बॉडी अँटीबॉडी तयार करते, बॉडी अँटीबॉडी तयार करते. समजले काय? त्याच्यानंतर आहे आर्टिफिशियल, आर्टिफिशियल, आरती नाही बे, आर्टिफिशियल. समजले काय? मग आता आर्टिफिशियल काय, ऍक्टिव्ह. आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड, जे कसं काय केलंय, माणसानं तयार केलंय. समजले काय? मग माणसानं तयार केलेली ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे कोणची, सांगतो तुम्हाला. पहा, ऍक्टिव्ह इम्युनिटी आर्टिफिशियल, जे आपण कशी करतो, फॉर एक्झाम्पल, सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे वॅक्सिन. वॅक्सिनेशन, इंजेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, जे लसीकरण होते त्याला काय म्हणतो आपण, आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटी. तुमच्या बॉडीमध्ये वॅक्सिनेशन द्वारे काय इंट्रोड्यूस केले जाते, पॅथोजनचा अँटीजेन, त्याचा थर, त्याचं डोकं, त्याची डेड बॉडी, काही काय केलं जाते, इंट्रोड्यूस केल्या जाते. तुमची बॉडी त्याच्या बदल्यात काय तयार करते, अँटीबॉडीज तयार करते. त्याला आपण काय म्हणू, आर्टिफिशियल ऍक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. आणि हे जिथे आपल्याला बॉडीमध्ये नॅचरली इन्फेक्शन होते ते काय झालं, नॅचरल ऍक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय आहे, नॅचरल ऍक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. कोणची, नॅचरल एक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणजे पॅसिव्ह म्हणजे काय, ऐदी. पॅसिव्ह म्हणजे काय, ऐदी, आयत खाऊ. तर मग नॅचरल आयत खाऊ कसं, आपल्याला नॅचरली आयत खाऊ देते कोण, आयत खायला कोण देते, मम्मी. कोण देते, मम्मी. मग काय, मॅटर्नल इनहेरिटन्स. जर आपल्याला अँटीबॉडीज कुठून भेटत असन, आईकडून भेटत असन, तर आपल्या बॉडीनं तयार केल्या काय नाही, आईकडून आयत्या घेतल्या. आईनं आपल्याला जेवण चारून दिलं म्हणजे काय, मॅटर्नल, आईनं दिलं, तर ते काय झालं, नॅचरल एक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणजे नॅचरल एक्वायर्ड पॅसिव्ह. समजले काय? हा. त्याच्यानंतर पहा, मॅटर्नल झालं. मग मॅटर्नल इनहेरिटन्स म्हणजे आईकडून आपल्याला काय भेटल्या, आयत्या अँटीबॉडीज भेटल्या. दुसरं आर्टिफिशियल ऍक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आर्टिफिशियल मध्ये जसं वॅक्सिन इंट्रोड्यूस केलं जाते तसं आपल्याला काय देते, आयतं सिरम देते, SERM. सिरम म्हणजे काय, सिरम म्हणजे काय, अँटीबॉडीचं सोल्युशन. अँटीबॉडीचं काय, सोल्युशन. वॅक्सिन मध्ये काय दिलं जाते, अँटीबॉडीज. वॅक्सिन मध्ये काय दिल्या जाईल, वॅक्सिन. वॅक्सिन मध्ये काय दिल्या जाईल, अँटीजेन दिल्या जाईल. आणि सिरम मध्ये काय दिल्या जाईल, अँटीबॉडीज. मग इथं अँटीबॉडीज आपल्या बॉडीला तयार करायला लागेल काय, नाही. सिरम मध्ये काय भेटते,
आयत्या भेटते आणि आयतं कोण खात असते? आर्टिफिशियल एक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. समजले काय? मग अशा प्रकारे हे काय असते? इम्युनिटी असते. कोण? एक्वायर्ड इम्युनिटी. कोण असते? एक्वायर्ड इम्युनिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगा, कमेंट मध्ये सांगा बरं. सांगा, नाही तर भल्ला खान. इकडे लक्ष द्या. पहा, जेवण करता करता तुम्ही जे इम्युनिटी डेव्हलप करता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन येते, बरोबर आहे? तर मग आजचा माझा प्रश्न असा आहे का नॅचरल इम्युनिटी डेव्हलप व्हासाठी तुम्हाला कोणकोणते सोर्स आहे? तर कमेंट मध्ये याचं उत्तर द्या. त्याच्यानंतर पहिला प्रश्न कोणता? पहा, समजलं असेल तुम्हाला तर मागं व्हिडिओ करा मस्तपैकी, म्हणजे व्हिडिओ मागं करून पहा. सर्वात पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओसाठी कोणता आहे? सर्वात पहिले तर कमेंट मध्ये सांगा का सोर्सेस कायचे? सोर्सेस फॉर नॅचरल एक्वायर्ड एक्टिव्ह इम्युनिटी. सोर्सेस सांगायचे तुम्हाला कायच्यासाठी? नॅचरल एक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटीसाठी. समजले काय? त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न जो मागच्या व्हिडिओ मधून काढजा, कोणता? मला सांगा, पॅथोजन म्हणजे काय? म्हणजे काय? कमेंट मध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो या दोन महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर. भेटूया पुढच्या व्हिडिओ, पुढच्या लेक्चर मध्ये.